नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो. मग यामध्ये आजचा आपला विषय आहे मराठी, आणि या मराठीमधलं आजचं आपलं प्रकरण आहे वाक्याचे प्रकार. आता तुम्हाला माहिती आहे आपण काय करत असतो, तर या प्रकरणावरती आतापर्यंत जेवढ्या काही TET परीक्षा झाल्यात ह्या TET परीक्षेमध्ये विचारलेले सगळे प्रश्न आपण या ठिकाणी घेत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बऱ्याच जणांचा मेसेज येतो की सर हे पेपर 1 साठीचं आहे की पेपर 2 साठीचं आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, हे पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठीचं आहे. तुमचा कुठलाही पेपर असो, TETचा पेपर, त्याला मराठी हा विषय सगळ्या पेपरला कंपल्सरी आहे. पेपर 1ला पण आहे, पेपर 2ला आहे. म्हणजे पेपर 2 मध्ये तुमचं समाजशास्त्र असू द्या किंवा पेपर 2 मध्ये तुमचं गणित विज्ञान असू द्या, तुम्हाला मराठी विषय काय आहे, कंपल्सरीच आहे. आणि सगळीकडे मराठी विषयाचा सिलेबस काय सारखा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा कुठलाही पेपर असो त्याच्यासाठी हे प्रश्न काय असणार आहेत, अतिशय उपयुक्त असणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी पहिला प्रश्न बघा, मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आलेत? काय विचारलंय, मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो या वाक्यातील उद्देश भागामध्ये किती शब्द आलेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. खूप सोपा प्रश्न आहे. फक्त आता तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. मी तुम्हाला बेसिक माहिती सांगतो. बेसिक माहिती तुम्हाला सांगितली की तुम्ही काय करणार, या ठिकाणी प्रश्न हा तुम्ही स्वतः सोडवताना बघा. ठीक आहे. मग बघा, उद्देश भाग किंवा उद्देश विभाग म्हणजे काय बघा, वाक्यातील कर्ता आणि त्या कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द जेव्हा एकत्र येतात तेव्हा संपूर्ण भागाला काय म्हणतात, उद्देश विभाग म्हणतात. मग याच्यामध्ये काय येईल बघा, कर्ता आणि कर्त्याबद्दल विशेष माहिती किंवा अधिक माहिती सांगणारे शब्द. मग कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द कोण असतात, विशेषण असतात. मग कर्ता आणि विशेषण या दोघांचा समावेश कशामध्ये होतो, उद्देश भागामध्ये होतो. तुम्हाला माहिती कळाली. मग आता बघूया कर्ता कोणत्या वाक्यात काय आहे, मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो. आवडणारं हे काय आहे, क्रियापद आहे. मग आवडणाऱ्याला जर आपण प्रश्न विचारला की आवडणारे काय, तर आवडणारे काय आहे, स्वभाव आहे. आवडणारा काय आहे, स्वभाव आहे. मग स्वभाव हा काय झाला, वाक्याचा कर्ता झाला. स्वभाव काय झाला, वाक्याचा कर्ता झाला. मग आता त्या स्वभावाबद्दल अधिक माहिती सांगणारे काही शब्द आहेत का, स्वभाव कसा आहे, स्वभाव कसा आहे, प्रेमळ आहे. स्वभाव कोणाचा आहे, त्यांचा आहे. मग त्यांचा आणि प्रेमळ आणि स्वभाव हे 3 शब्द काय होतात, उद्देश भागामध्ये येतात. म्हणजे या वाक्याचा उद्देश भाग कोणता आहे, एवढा हा या वाक्याचा काय आहे, उद्देश भाग आहे. मग याच्यामध्ये किती शब्द येतात, 3 शब्द येतात बघा, त्यांचा, प्रेमळ आणि स्वभाव हे 3 शब्द येतात. ठीक आहे. मग हे लक्षात ठेवायचं. स्वभाव काय याच्यामध्ये कर्ता आहे, त्यांचा काय आहे, विशेषण आहे, प्रेमळ काय आहे, विशेषण आहे. ठीक आहे. म्हणजे या वाक्यामध्ये 2 विशेषण या ठिकाणी आलेले आहेत. प्रेमळ या कर्त्याची माहिती सांगणारे किती शब्द आहेत, 2 शब्द आहेत. म्हणजे किती विशेषण आलेले आहेत, 2 विशेषण आलेले आहेत. मग एकूण शब्द किती आहेत उद्देश विभागामध्ये, 3 आहेत. आता दुसरा प्रश्न इथं असा विचारला जाऊ शकतो, हाच वाक्य बरं का, फक्त तुम्हाला इथं उद्देश विभागाऐवजी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं विधेय भागामध्ये काय, विधेय भागात एकूण किती शब्द आले आहेत. मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो या वाक्यातील विधेय भागात एकूण किती शब्द आले आहेत. मग आता याचं उत्तर काय देता तुम्ही. आता विधेय भाग म्हणजे कोणता भाग असतो, तो क्रियापदाचा भाग, आणि क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारे शब्द असतात. मग क्रियापद कोणतं आहे, आवडतो आहे. किती आवडतो, खूप आवडतो. कोणाला आवडतो, मला आवडतो. मग मलाही, खूप आणि आवडतो हे 3 शब्द काय होतील, विधेय भागामध्ये येतील. मग पुन्हा आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2, 3 हे आपलं उत्तर येईल. ठीक आहे. म्हणजे लक्षात येतंय, तुम्हाला कितीही प्रश्न फिरून विचारतात, एकदा जर तुमचं बेसिक क्लिअर असेल तर तुमचा प्रश्न परीक्षेमध्ये चुकणार नाही, म्हणजे नाही चुकणार. ठीक आहे. या गोष्टी तुम्ही लक्षातच ठेवायच्या. तुमचं काय पाहिजे, बेसिक क्लिअर पाहिजे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा, तुम्हाला अजून महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, वाक्याचे काय असतात, व्याकरणाच्या दृष्टीने मुख्य किती विभाग असतात याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग वाक्याचे मुख्य किती भाग असतात, 2 भाग असतात. कोणकोणते 2 भाग असतात, पहिला भाग असतो उद्देश भाग किंवा उद्देश विभाग, आणि दुसरा असतो विधेय विभाग. आता उद्देश म्हणजेच काय, तर उद्देश म्हणजे कर्ता. उद्देश म्हणजेच काय, उद्देश कोणाला म्हणतो आपण, कर्त्याला म्हणतो. विधेय म्हणजे काय, तर विधेय म्हणजे असतं क्रियापद. म्हणजे या बेसिक गोष्टी आहेत. या बेसिक गोष्टी जर तुम्हाला आल्या तर तुमचं व्याकरण काय होणार, अतिशय सोपं जाणार. ठीक आहे. मग उद्देश विभाग, विधेय विभाग. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, वाक्यातील कर्ता आणि त्या कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे जे काही शब्द असतात तेव्हा त्यांना काय म्हणतो आपण, पूर्ण भागाला त्या उद्देश विभाग म्हणतो. म्हणजे उद्देश विभागामध्ये कोण येतो बघा, वाक्याचा कर्ता येतो
आणि त्या कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द येतात. आणि विधेय भागामध्ये कोण येतं बघा, तर वाक्यातील क्रियापद आणि त्या क्रियापदाशी संबंधित असणारे इतर सर्व घटक. मग त्याच्यामध्ये बघा कर्म येतं, कर्म विस्तार येतो आणि क्रियाविशेषण येतं. हे सगळं काय येतं, क्रियापद म्हणजे विधेय भागामध्ये येतं. उद्देश भागामध्ये काय येतो, कर्ता आणि विशेषण हे उद्देश भागामध्ये येतं. म्हणजे खूप सोपं आहे. तुम्हाला वाक्यातला एकदा कर्ता, कर्म, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण हे जर तुम्हाला ओळखता आलं तर वाक्याचे प्रकार किंवा वाक्य रूपांतरण हा शब्द किंवा हा प्रकरण तुमच्यासाठी अतिशय सोपं राहील मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे एकदा तुमचं बेसिक क्लिअर झालं ना तर तुमचे प्रश्न तुम्हाला कसेही विचारू देऊ, चुटकीसरशी तुम्ही प्रश्न सोडता. आता बघा पुढं दुसरा प्रश्न होता इथं बघा. बघा, आम्हाला उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला. बघा प्रश्न काय विचारलाय, आम्हाला उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला. सॉरी, हे डिजिटल बोर्डची ही एक समस्या असते. कुठं दुसरीकडे जर चुकून टच झालं तर लगेच दुसरं काहीतरी त्याच्यामध्ये काय होतंय, ओपन होतंय. ठीक आहे, काही हरकत नाही, 1-2 सेकंद आपला वेळ जाईल, याच्यापेक्षा काही नाही. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 2 होता आपला. आम्हाला उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला या वाक्यातील विधेय भाग ओळखा. कधी प्रश्न विचारला होता बघा, 2024ला. ठीक आहे, लक्षात येतंय. म्हणजे तुम्हाला वाक्यातला विधेय भाग पण विचारतात आणि उद्देश भाग पण विचारतात. मग मी तुम्हाला आता काय सांगितलं होतं, विधेय भागामध्ये कशाचा समावेश होतो, तर क्रियापदाचा, त्याच्यानंतर कर्म जर असेल विधानपूरक आणि विधेय विस्तार असेल तर त्यांचा. म्हणजे मेन काय होतो, क्रियापद आणि कर्म या दोघांचा समावेश कशामध्ये होतो, विधेय भागामध्ये होतो. ठीक आहे, मग या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे बरं, आम्हाला उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला. मग याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे, दिसला हे क्रियापद आहे. ठीक आहे, कर्ता कोणता राहील बरं, दिसणारं काय आहे, मार्ग आहे. मार्ग काय आहे, हा मार्ग कर्ता झाला. ठीक आहे, लक्षात घ्या, उत्कर्ष आणि प्रगती कर्ता नाहीत. यामध्ये कर्ता कोण आहे, या वाक्यामध्ये मार्ग हा कर्ता आहे. इथं सुद्धा आपली गल्लत होऊ शकते. कर्ता कोण आहे, मार्ग आहे. ठीक आहे, मग आता दिसणारा जो मार्ग आहे हा कोणाला दिसलाय, तर आम्हाला दिसलाय. मग आम्हाला हे काय वाक्यामधलं कर्म आहे. आम्हाला काय आहे, वाक्यामधलं कर्म आहे. मग विधेयमध्ये कशाचा समावेश होतोय, क्रियापदाचा आणि कर्माचा. मग दिसला आणि आम्हाला. मग आम्हाला दिसला कुठं ऑप्शन आहे का, बघा बघा इथं पर्याय क्रमांक 2 आहे. आम्हाला दिसला हे शब्द काय आहेत, विधेय भागामध्ये येतात. लक्षात येतंय, खूप सोपं आहे. जर इथं विचारलं असतं आपल्याला उद्देश भागामध्ये कोणते शब्द येतात, तर एवढे सगळे शब्द काय होतात, उद्देश भागामध्ये येतात. ठीक आहे, हा काय आहे, उद्देश भाग आहे. उद्देश भाग म्हणजे कर्त्याचा भाग. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 3 आहे, आकांक्षा घरी गेली वाक्याचा प्रकार कोणता. आकांक्षा घरी गेली वाक्याचा प्रकार कोणता विचारला आपल्याला. आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, संकेतार्थी आणि स्वार्थी वाक्य. मग या ठिकाणी कोणतं वाक्य आहे, तर या ठिकाणी स्वार्थी वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे, स्वार्थी वाक्य आहे. आता बघा तुम्हाला सांगतो, स्वार्थी वाक्य म्हणजे काय बघा, जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, उपदेश, विनंती, कर्तव्य किंवा अट असा कोणताही विशिष्ट अर्थबोध न होता केवळ काळाचा बोध होतो, तेव्हा त्यास काय म्हणतात, स्वार्थी वाक्य म्हणतात किंवा स्वार्थी क्रियापद म्हणतात. ठीक आहे, मग इथं काय होतं बघा, आकांक्षा घरी गेली या वाक्यातून काय झालं, फक्त आपल्याला काळाचा बोध झाला. आकांक्षा घरी गेली या वाक्यामधून आपल्याला फक्त काय झाला, काळाचा बोध झाला. मग हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, तर हे स्वार्थी प्रकारचं वाक्य आहे. कोणत्या प्रकारचं आहे, स्वार्थी प्रकारचं आहे. एवढं सोपं आणि एवढं बेसिक व्याकरण आहे मित्रांनो, मराठी व्याकरण. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला बाकीच्या पर्यायाचं सुद्धा तुम्हाला स्पष्टीकरण देतो. हे तुम्ही डोक्यात ठेवू नका. आज्ञान, उपदेश, विनंती, कर्तव्य असा कोणताही विशिष्ट अर्थबोध होत नसेल तर एवढं वाचायची गरज नाही. तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायची, जर वाक्यामधून केवळ आणि केवळ काळाचा बोध झाला तर ते वाक्य कोणतं असतंय, स्वार्थी वाक्य असतंय. तुम्ही हे लक्षात ठेवू नका, तुम्ही हे लक्षात ठेवा. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, विद्यार्थी वाक्य म्हणजे काय आणि संकेतार्थी वाक्य काय, हे 3 प्रकार लक्षात ठेवायचे. आज्ञार्थी, विद्यार्थी आणि संकेतार्थी. आणि जर या 3ही प्रकारातलं वाक्य नसलं तर चौथं आपलं लिहून टाकायचं. मग हे कोणतं वाक्य आहे, स्वार्थी वाक्य आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय,
क्रियापदातून आज्ञा, विनंती किंवा उपदेश याचा काय बोध होत असतो. जर हेच वाक्य असं असतं, आकांक्षा घरी जा, आकांक्षा घरी जा असं वाक्य असतं, तर ते कोणतं वाक्य झालं असतं? आज्ञार्थी वाक्य झालं असतं. त्याच्यानंतर विद्यार्थी वाक्य म्हणजे काय बघा, क्रियापदातून कर्तव्य, शक्यता किंवा योग्यतेचा बोध होतो, त्याला काय म्हणतो आपण? विद्यार्थी वाक्य म्हणतात. मग हेच वाक्य कसं असतं? आकांक्षाने घरी जावे असं जर असतं ते असतं विद्यार्थी वाक्य. अजून तुम्हाला विद्यार्थी वाक्य ओळखण्याची सोपी पद्धत सांगतो. क्रियापदाला वा, वी किंवा वे हे प्रत्यय लागलेले असतात. क्रियापदाला वा, वी, वे हे प्रत्यय जर लागलेले असले तर ते वाक्य कोणतं असतं? विद्यार्थी वाक्य. बघा, जावे आहे का प्रत्यय? वे प्रत्यय आहे. लक्षात येतंय? खूप सोपं आहे मित्रांनो मराठी व्याकरण. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, ते पुढचा प्रकार बघा, संकेतार्थी. जर तरची अट असते, एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून असते. जर तरची जर अट असली, वाक्य जर तरच असलं, असं झालं तर तसं होईल, अमुक केलं तर तमुक होईल, असे जर अटी असल्या तर ते वाक्य काय असतं? संकेतार्थी असतं. मग बघा, पाऊस थांबला तर आकांक्षा घरी जाईल. पाऊस थांबला तर आकांक्षा घरी जाईल. काय अट आहे की नाही? इथं संकेत आहे की नाही? जर तर आहे की नाही? जर पाऊस थांबला तर आकांक्षा घरी जाईल. इथं जरी दिलेलं नसलं तरी इथं इनडायरेक्टली काय असतंय? जर असतंय. जर पाऊस थांबला तर आकांक्षा काय होईल? घरी जाईल. म्हणजे जरी, तरी, जेव्हा, तेव्हा हे असं वाक्य असलं तर ते काय असतं? संकेतार्थी वाक्य असतं. ठीक आहे. स्वार्थी तर तुम्हाला सांगितलेलंच आहे. पुढचा प्रश्न पाहू, पण त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना आहे मित्रांनो. आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की आपली ही टेस्ट सिरीज संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणारी आपली ही टेस्ट सिरीज. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल मित्रांनो? तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित, म्हणजे उत्तर सूची सहित तुम्हाला या ठिकाणी या सगळ्या प्रश्नपत्रिका भेटतील मित्रांनो. ठीक आहे. त्याचबरोबर याच्यासोबतच आपण तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देत आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील? मराठी असेल, हिंदी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, त्याचबरोबर इतिहास, भूगोल आणि मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स आहेत. आता आपल्या एवढ्या इम्पॉर्टंट नोट्स किंवा एवढ्या डिटेल्स नोट्स आहेत मित्रांनो, जर तुम्ही मानसशास्त्राच्या आपल्या नोट्स पाहिल्या तर तुम्हाला 30 पैकी कमीत कमी 25 प्रश्न हे काय होणार? जसेच्या तसे आपल्या नोट्समधले विचारले जाणार. आता मानसशास्त्राच्या नोट्स आपल्या किती पानाच्या आहेत? मला वाटतं 72 पानाच्या नोट्स आहेत. मग जर तुम्ही 72 पानाचा अभ्यास केला तर तुम्हाला 25 मार्क काय होणार? त्या ठिकाणी 100% 25 मार्क पडणार आहेत. मग 72 पानं वाचायला किंवा 72 पानं पाठ करायला आपल्याला काही अवघड आहे का? काहीच अवघड नाही. म्हणून तुम्हाला सांगतो अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय डिटेल्स नोट्स आहेत. बरं, त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे महा TET परीक्षेमध्ये इयत्ता 4थी पासून इयत्ता 8वी पोहोचच्या, म्हणजे इयत्ता 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, तसं इयत्ता 4थी ते 10वी पर्यंतचेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये जास्त विचारले जातात. 4थी पासून 10वी पर्यंतचे. मग आपण 4थी ते 8वी पर्यंतच्या अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये तुमचा इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, हे सगळे अतिशय इम्पॉर्टंट विषय त्या ठिकाणी कव्हर केले जाणार आहेत. आता या ठिकाणी बघा, जर समजा तुमचा परिसर अभ्यास विषय असला, पेपर 1ला काय आहे? परिसर अभ्यास आहे. मग तुम्हाला माहिती आहे परिसर अभ्यास किती मार्काला आहे? तर तो 30 मार्काला आहे. मग त्या 30 पैकी तुमचे जवळपास 25 प्रश्न काय असतात? इयत्ता 4थी ते 8वीच्या पुस्तकातले असतात. त्याच्यानंतर ज्यांचा पेपर 2ला समाजशास्त्र आहे, समाजशास्त्र, त्यांना सुद्धा बघा जवळपास 60 पैकी 50 प्रश्न काय असतात? 4थी ते 8वीच्या नोट्समधले किंवा 4थी ते 8वीच्या पुस्तकातले असतात. ज्यांचं पेपर 2ला विज्ञान आहे त्यांना सुद्धा विज्ञानच्या 30 पैकी 25 मार्क हे काय असतात? 4थी ते 8वीच्या पुस्तकामधले असतात. म्हणजे एवढं इम्पॉर्टंट आहे. बघा, इथं 25 आणि जर मानसशास्त्राचे 25 धरले तर 50 मार्क तर तुम्हाला या ठिकाणीच पडतात. मराठीचं जर तुम्ही केलं तर इथं सुद्धा तुम्हाला 28-29 मार्क. मराठीच्या बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या मागच्या 30 मार्क पडलेले आहेत. मी तर इथं तुम्हाला 28 सांगितले. किती पडलेले आहेत? 30 पैकी 30 मार्क सुद्धा पडलेले आहेत. ठीक आहे. मग या सगळ्या मटेरियलचा जर तुम्ही फक्त अभ्यास केला, एवढाच, दुसरं काहीच नाही, मी जेवढं पाठवलं तेवढं जरी वाचलं तरी तुम्ही परीक्षेमध्ये 100 पेक्षा जास्त मार्क काय अगदी सहज घेऊ शकता. मग याची किंमत किती आहे? 200 रुपये किंमत आहे. परंतु ऑफरनुसार विद्यार्थ्याच्या मागणीच तो आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. मग जर आज तुम्ही ही टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे? 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल.
मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत? तर तुमच्याकडे गुगल पे आहे, फोनपे आहे, त्या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, 96 89 14 16 30 हा आपला फोनपे गुगल पेचा नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला 139 रुपये पाठवायचे आहेत. जर कुणाला नंबरवरती पैसे पाठवायला अडचण येत असेल तर तुम्ही जर मला व्हॉट्सॲपला मेसेज केला की सर आम्हाला स्कॅनर द्या, तर त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅनरसुद्धा व्हॉट्सॲपवरती पाठवलं जाईल. स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय असतंय, सोपं असतंय, सुरक्षित असतंय आणि चुकून आपले पैसे दुसऱ्या व्यक्तीला जाण्याचा धोकासुद्धा त्या ठिकाणी राहत नाही. ठीक आहे. मग तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा तुम्हाला काय करायचं आहे, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे, मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. तुमचा मला व्हॉट्सॲपला स्क्रीनशॉट मिळाला की 5 मिनिटाच्या आतमध्ये, किती, 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. कसं प्रोव्हाइड केलं जाईल किंवा कसं पाठवलं जाईल, तर ते तुम्हाला व्हॉट्सॲपवरतीच PDF फाईलच्या स्वरूपामधून तुम्हाला त्या ठिकाणी हे मटेरियल पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक किती आहे, 4 आहे. माधुरी अतिशय हुशार आहे. वाक्याचे अकरणरूपी वाक्य कोणते? बघा काय विचारलंय, एक वाक्य दिलंय आणि त्या वाक्याचं अकरणरूपी वाक्य आपल्याला दिलंय. आता बघा एवढा सोपा प्रश्न आहे, फक्त तुम्हाला काय माहिती पाहिजे, अकरणरूपी वाक्य म्हणजे कोणतं वाक्य. एवढं जर तुम्हाला माहित असलं तर हे खूप सोपं आहे. मग अकरणरूपी वाक्य म्हणजेच कोणतं वाक्य, तर नकारार्थी वाक्य किंवा त्याच्यामध्ये काय दर्शवलेला असतो, नकार दर्शवलेला असतो. ज्या वाक्यामध्ये नकार दर्शवलेला असतो त्याला काय म्हणतात, अकरणरूप वाक्य म्हणतात. किंवा याला दुसरा शब्द कोणता आहे, नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्य. ठीक आहे, लिहून ठेवतो वाटलं तिथं. कोणता आहे दुसरा शब्द, नकारार्थी वाक्य. ठीक आहे, नकारार्थी वाक्य. एवढं जर तुम्हाला माहित असतं की बाबा अकरणरूप वाक्य म्हणजेच कोणतं वाक्य, नकारार्थी वाक्य. मग नकारार्थी वाक्यामध्ये काय दर्शवलेला असतो, नकार दर्शवलेला असतो. एवढं जर माहित असतं तर आपलं उत्तर काय चुकलं असतं का, नसतं चुकलं. मग बघा, माधुरी अतिशय हुशार आहे. आता या ठिकाणी बघा अजून तुम्हाला पुढचं सांगतो. या वाक्याचं ज्यावेळेस तुम्हाला असं वाक्याचं रूपांतरण करायचं असतं किंवा होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्याचं रूपांतर करायचं असतं तेव्हा काय करावं लागतं तुम्हाला सोपं सांगतो. बघा नियम काय त्याचं बघा. होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य करताना त्यातील महत्त्वाच्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून नाही किंवा नव्हते असे शब्द वापरावे, जेणेकरून वाक्याचा मूळ अर्थ काय होतो तोच राहतो. ठीक आहे. मग या वाक्यातला महत्त्वाचा शब्द कोणता आहे, हुशार आहे. मग हुशारचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, मठ्ठ. काय होईल, मठ्ठ होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहेच्या ऐवजी आपल्याला काय वापरायला सांगितलंय, नाही किंवा नव्हते. मग आपल्याला काय वापरावं लागेल, नाही वापरावं लागेल. मग बघा बरं, माधुरी अतिशय मठ्ठ नाही आहे का कुठं असं बघा बरं. माधुरी खूप हुशार आहे, माधुरी खूप मठ्ठ आहे, माधुरी अजिबात मठ्ठ नाही. मग या ठिकाणी काय राहील आपलं, माधुरी अजिबात मठ्ठ नाही. हे आपलं काय असणार या ठिकाणी, नकारार्थी वाक्य असणार आहे. ठीक आहे, लक्ष देतंय. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 4. शंकर सावकाराच्या कचाट्यात गवसू नये म्हणून मी त्याला मदत केली. वरील वाक्याचा प्रकार ओळखा. काय सांगितलंय, वाक्याचा प्रकार ओळखायला सांगितलाय. केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य. मग या ठिकाणी शंकर सावकाराच्या कचाट्यात गवसू नये म्हणून हे काय आहे, उभयान्वयी अव्यय आहे. मी त्याला मदत केली. मग हे कोणतं वाक्य झालं, मिश्र वाक्य झालं. मग मिश्र वाक्यामध्ये बघा, जेव्हा काय असतंय, एक मुख्य वाक्य असतंय त्यालाच प्रधान वाक्य पण म्हणतात आणि त्यावर अवलंबून असणारे एक किंवा अनेक गौण वाक्ये एकमेकांना उभयान्वयी अव्ययांनी जोडून एक अखंड वाक्य तयार होते, तेव्हा त्याला काय म्हणतात, मिश्र वाक्य म्हणतात. मग आता या वाक्यामध्ये उभयान्वयी अव्यय कोणता आहे, हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. सरळ सरळ वाक्य देतात आणि सांगतात की वरील वाक्यामध्ये कोणतं उभयान्वयी अव्यय आहे. मग कोणतं उभयान्वयी अव्यय आहे, तर म्हणून हे उभयान्वयी अव्यय आहे. त्याच्यानंतर बघा काय सांगितलंय, एक वाक्य काय असतंय, मुख्य असते म्हणजेच एक वाक्य प्रधान वाक्य असते. मग या वाक्यामधलं प्रधान वाक्य कोणतं आहे, तर त्याला मदत केली. हे काय आहे, मी त्याला मदत केली. हे काय आहे, प्रधान वाक्य आहे. याच्यामधलं गौण वाक्य कोणतं आहे, तर शंकर सावकाराच्या कचाट्यात गवसू नये. हे काय आहे, गौण वाक्य आहे. मग एक प्रधान वाक्य एक गौण वाक्य कशाने जोडलंय, उभयान्वयी अव्ययाने जोडलंय. मग एक प्रधान वाक्य एक गौण वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलं असेल तर कोणतं वाक्याचा प्रकार तयार होतो, तर त्याला मिश्र वाक्य म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 5 नंबर. आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला, याचे मिश्र वाक्य कसं होईल. कोणतं वाक्य, मिश्र वाक्य. बघूया.
आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला. हे कोणतं वाक्य आहे बघा बरं? केवल वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे हे? केवल वाक्य. आरती सुरू झाल्यावरती काय झालाय? घंटानाद त्या ठिकाणी सुरू झालाय. मग हे कोणतं वाक्य आहे? तर हे केवल वाक्य आहे. पुढचं बघू. आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला. कोणतं वाक्य आहे हे? संयुक्त वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे? संयुक्त वाक्य आहे. ठीक आहे. पुढचं वाक्य बघू. जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला. जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला. हे काय आहे? संयुक्त मिश्र वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे? मिश्र वाक्य आहे. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर येईल. चौथं वाक्य बघू. घंटानादाबरोबर आरती सुरू झाली. हे सुद्धा कोणतं वाक्य आहे? हे सुद्धा केवल वाक्य आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला परत प्रश्न कसा? हाच प्रश्न देतील आणि काय सांगतील बाबा तुम्हाला? आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला या वाक्याचं संयुक्त वाक्यामध्ये रूपांतर करा. या मिश्र वाक्याचं संयुक्त वाक्यामध्ये रूपांतर करा. मग आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येईल. म्हणजे काहीही करायला तुम्हाला त्या ठिकाणी सांगू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला झालेले प्रश्न बघणं खूप महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न 7 नंबर. आज पाऊस येईल बहुतेक या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतो? आज पाऊस येईल बहुतेक. आता इथं काय सांगितलंय? शक्यता आहे. आज पाऊस बहुतेक काय होऊ शकतो? येऊ शकतो. म्हणजे पाऊस येण्याची काय आहे? शक्यता आहे. मग तुम्हाला मी याच्या आधी सांगतोय, परत मी सांगतो, जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा किंवा तर्क या गोष्टींचा बोध होतो तेव्हा त्या वाक्याला विद्यार्थी वाक्य म्हणतात. मग इथं आज पाऊस येईल बहुतेक ही काय आहे? शक्यता आहे. आज पाऊस येण्याची शक्यता वाटते. म्हटलं हे कोणतं वाक्य होईल? विद्यार्थी वाक्य होईल. ठीक आहे. लक्षात येत आहे? कोणता अर्थ सूचित होतो याच्यामधून? विद्यार्थी अर्थ सूचित होते. पुढचा. पंतप्रधान म्हणाले की युवकांनी उद्यमशील बनावे. पंतप्रधान म्हणाले की. आता बघा तुम्हाला एक वाक्य सांगतो शॉर्टकट. जेव्हा एखाद्याच्या तोंडचे शब्द किंवा विचार की या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात तेव्हा ते काय असतं? नेहमी मिश्र वाक्य असतं. आता नेहमी आले म्हणजे याला अपवाद सुद्धा नाही. डोळे झाकून ते काय असणारे? मिश्र वाक्यच असणारे. कोणतं वाक्य असणारे? मिश्र वाक्य. मग इथं दुसरं वाक्य जर असं बी होऊ शकतं. एनजी सर म्हणाले. एनजी सर म्हणाले की तुम्ही टीईटी 100% पास होताल. ठीक आहे. 100% पास होताल. कोणतं वाक्य झालं हे? मिश्र वाक्य झालं. कशाहून? तुम्हाला काय सांगितलं मी? जेव्हा एखाद्याच्या तोंडचा शब्द म्हणजे एखादा बोललेला आपण पुढच्याला सांगतोय आणि त्यावेळेस मध्ये की वापरतोय. इथं वापरलं का आपण की? बघा की. त्यावेळेस ते डोळे झाकून कोणतं वाक्य? मिश्र वाक्य. ठीक आहे. पूजा उद्या येणार आहे ना. वाक्याचा प्रकार कोणता? पूजा उद्या येणार आहे ना. डोळे झाकून सांगू शकतो की नाही आपण? शेवटी काय आहे? प्रश्नचिन्ह आहे. मग वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असलं की दुसरं बघायचंच नाही, डायरेक्ट लिहून टाकायचं प्रश्नार्थक वाक्य. कुठं आहे प्रश्नार्थी वाक्य? बघा सोपं आहे. प्रश्न असलं चिन्ह असलं प्रश्नार्थी, उद्गार चिन्ह असलं उद्गारार्थी. या दोन गोष्टी काय करायच्या? डोळे झाकून लिहून टाकायच्या. प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तुम्ही म्हणता एवढे सोपे प्रश्न येतात का? कधी बघा 2019च्या टीईटी परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. मग विधानार्थी वाक्य कधी असतं? केवळ साधं विधान असेल आणि शेवटी जर पूर्णविराम असला तर ते कोणतं असतं? विधानार्थी वाक्य असतं. उदाहरण जर पाहिलं तर पूजा उद्या येणार आहे. हे कोणतं वाक्य झालं? विधानार्थी वाक्य. नकारार्थी वाक्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी आधीच काय असतं? नकार दर्शवलेला असतो. म्हणजे नाही, नको, नसे यासारखे नकारदर्शक शब्द असतात. मग याचं उदाहरण कसं होईल? पूजा उद्या येणार नाही. त्याच्यानंतर प्रश्नार्थी वाक्य. हेच प्रश्नार्थी वाक्य आहे. प्रश्नार्थी वाक्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी काय असतंय? प्रश्नचिन्ह असतं. एवढंच लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर उद्गारार्थी वाक्य काय आहे? मनातील तीव्र भावना किंवा व्यक्त केल्या असतात त्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात. याच्यामध्ये तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे? वाक्यामध्ये उद्गार चिन्ह असलं पाहिजे. मग ते कुठं असू द्या, वाक्याच्या शेवटी असू द्या, एखाद्या मध्ये वाक्याच्या एखाद्या शब्दानंतर असू द्या, वाक्यात कुठेही असू द्या, उद्गार चिन्ह असलं उत्तर लिहून टाकायचं. उद्गारार्थी वाक्य. मग बघा किती छान. पूजा उद्या पूजा येणार आहे. याला जरा पूजाची जास्तच आवड दिसते म्हणून काय म्हणतोय? किती छान उद्या पूजा येणार आहे. आणि शेवटी काय दिलंय? उद्गारार्थी चिन्ह दिले. मग हे कोणतं वाक्य होईल? हे उद्गारार्थी वाक्य होईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न 10 नंबर. एखाद्या वाक्यात बोलणारा उद्देशाविषयी जे बोलतो त्याला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात? एखाद्या वाक्यात बोलणारा उद्देशाविषयी जे बोलतो. आता उद्देशाविषयी जे बोलतो म्हणजे आता उद्देश म्हणजे कोण? कर्ता.
मग कर्त्याबद्दल जे बोलतो त्याला आपण काय म्हणतो, क्रियापद म्हणतो. मग क्रियापदालाच आपण काय म्हणतो, विधेय म्हणतो. क्रियापदाला काय म्हणतो, विधेय म्हणतो. ठीक आहे. हे तुम्हाला सांगितलंय मी, मराठी व्याकरणात वाक्याचे 2 मुख्य भाग असतात. पहिल्याच प्रश्नात सांगितलं होतं. ठीक आहे. पुन्हा सांगायची मला वाटत नाही गरज आहे. ज्याला गरज वाटत असेल तुम्ही ते वाचून घ्या. ठीक आहे. तुम्ही मोरवाडीला निघालात, लोक तुम्हाला चोरवाडीला पोहोचवतील. वाक्य प्रकार ओळखा. बघा, प्रश्न सोपा वाटतो पण सोपा नाही. प्रश्न खूप गुंतागुंतीचा आहे. त्यांनी काय केलंय, 2 वाक्य दिलेत आपल्याला. काय दिलेत, 2 वाक्य दिलेत. बघा, तुम्ही मोरवाडीला निघालात, फुल स्टॉप किंवा पूर्णविराम, लोक तुम्हाला चोरवाडीला पोहोचवतील. आणि सांगितलं हे कोणतं वाक्य आहे. मग आपल्याला काय वाटतं, अरे याच्यात 2 वाक्य आहेत. 2 वाक्य म्हणून एक तर हे संयुक्त वाक्य असेल किंवा हे मिश्र वाक्य असेल. वाटतंय की नाही आपल्याला. हा तर काय वाक्याचा प्रकारच नाही. हा तर वाक्याचा प्रकारच नाही. हे वाक्य संश्लेषण काय, हे प्रकरण आहे. मराठी व्याकरणामधलं एक प्रकरण आहे. हे प्रकरणाचं नाव आहे, तो सुद्धा त्यांनी ऑप्शन दिलाय. बघा, तुम्हाला काय वाटेल, हे संयुक्त वाक्य असेल किंवा मिश्र वाक्य असेल, पण मी सांगेल मित्रांनो, हे कोणतं वाक्य आहे, केवल वाक्य आहे. काय आहे, केवल वाक्य आहे. कसं केवल वाक्य आहे, बघा, तुम्ही मोरवाडीला निघालात, एक पूर्ण वाक्य आहे, पूर्ण अर्थ आहे, त्याला प्रधान वाक्य आहे, त्याला क्रियापद आहे. लोक तुम्हाला चोरवाडीला पोहोचवतील, हे दुसरं वाक्य आहे. फक्त याच्यामध्ये काय आहेत, 2 केवल वाक्य दिलेत. त्यांनी काय केलेत, 2 केवल वाक्य दिलेत. ठीक आहे. 2 केवल वाक्य आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. पण आपल्याला त्यांचा काय विचारलाय, प्रकार विचारलाय. मग उत्तर काही नाही आपलं, केवल वाक्य येईल. हा बाबा, जर हे वाक्य असं असतं, जर हे वाक्य असं दिलं असतं आपल्याला, जर तुम्ही मोरवाडीला निघालात तर लोक तुम्हाला चोरवाडीला पोहोचवतील, असं जर असतं तर आपलं वाक्य झालं असतं मिश्र वाक्य. किंवा फक्त असं जरी असतं, तुम्ही मोरवाडीला निघालात तर लोक तुम्हाला चोरवाडीला पोहोचवतील, तर हे सुद्धा कोणतं वाक्य असतं, मिश्र वाक्य असतं. जर हे असं वाक्य असतं, तुम्ही मोरवाडीला निघालात आणि तुम्ही मोरवाडीला निघालात आणि लोकांनी तुम्हाला चोरवाडीला पोहोचवलं, असं वाक्य असतं, तर मग ते झालं असतं आपलं संयुक्त वाक्य. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 12 नंबर. पुढील पैकी आज्ञार्थी वाक्य कोणतं वाक्य ओळखायला सांगितलंय, आज्ञार्थी वाक्य. मग बघा, यास्मिन तुझी वही संजनाला दे पाहू. इथंच आज्ञा केली, संजनाला दे पाहू. काय केली, आज्ञा केली. हेच आपलं उत्तर आहे, आज्ञार्थी वाक्य. आता जर हाच प्रश्न आपल्याला असा विचारला असता, ह्या आज्ञार्थी ऐवजी की बाबा याच्यामध्ये विद्यार्थी वाक्य सांगा किंवा विद्यार्थी सांगा किंवा उद्गारार्थी सांगा किंवा संकेतार्थी सांगा, तर मग बघा, यंदाप्रमाणे पुढील वर्षी देखील वरुणराजाची कृपा व्हावी, ही काय आहे, इच्छा व्यक्त केली. मग तुम्हाला काय सांगितलं मी, जेव्हा इच्छा, कर्तव्य, योग्यता, विधी असतं तेव्हा कोणतं वाक्य असतं, विद्यार्थी वाक्य असतं. ठीक आहे. मग हे कोणतं वाक्य असणार आहे, विद्यार्थी वाक्य असणार आहे. पुढचं बघू, छे करणारच नाही मी. काय आलं इथं, उद्गार चिन्ह आलं, एकदा नाही 2दा आलंय. मग हे कोणतं वाक्य आहे, उद्गारार्थी वाक्य आहे. ठीक आहे. एवढं सोपं मराठी व्याकरण आहे मित्रांनो. गरजेल तो पडेल काय, गरजेल तो पडेल काय. आता याला म्हणायचंय काय, जो गरजेल तो पडेल काय. मग पुन्हा काय, जो तो आलं, हे कोणतं वाक्य झालं, संकेतार्थी वाक्य आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काही विचारू द्यावं व्याकरणामध्ये, फक्त तुमचं जर बेसिक क्लिअर असेल ना, तर तुमचं उत्तर नेहमी बरोबरच येतं. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 13. प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्ही एवढ्या लांब पाहिलाय म्हणजे तुम्हाला 100% व्हिडिओ आवडलाय. मग व्हिडिओ आवडला असेल, लाईक बटन दाबायचं विसरून राहिलं असेल तर लगेच एक लाईक करून टाका. सबस्क्राईब करायचं सुद्धा विसरून राहिलं असेल तर सबस्क्राईब करून टाका. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. आणि आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुप असतील किंवा तुमचे मित्रपरिवार असेल त्यांना नक्की काय करत चला, पाठवत चला, म्हणजे शेअर करत चला. ठीक आहे. विद्यार्थी नसलेले वाक्य ओळखा. कोणतं, विद्यार्थी नसलेलं वाक्य ओळखायला सांगितले. ठीक आहे. मग मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, विद्यार्थी वाक्याच्या शेवटी किंवा क्रियापदाच्या शेवटी कोणते प्रत्यय असतात, वा, वी आणि वे. मग आपल्याला नसलेलं सांगितलं ओळखायला. मग बघा, पादत्राणे ओळी ठेवावी, वी आहे का, आहे. या कामी देवाची कृपा व्हावी, वी आहे का, आहे. त्याने बसमध्ये माझ्यासाठी जागा धरावी, बघा शेवटी वी. माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव, मग हे आपलं उत्तर असणार आहे. माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, त्यांनी काय केली, आज्ञा केली. मग हे आज्ञार्थी वाक्य आहे, त्यांनी आज्ञा केली. बायकोला म्हटलं असेल
माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव, म्हणजे त्यांनी ती आज्ञा केली. मग हे कोणतं वाक्य झालं? आज्ञार्थी वाक्य झालं. बाकीचे तिन्ही वाक्य कोणते आहेत? विद्यार्थी वाक्य आहेत. ठीक आहे. पुढचा 14 नंबर, वाक्याचा प्रकार ओळखा. मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली. मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली. सॉरी, झाला नाही, म्हणूनला गोल करावं लागेल आपल्याला. मग या ठिकाणी बघा, हे काय आहे? म्हणून हा शब्द या वाक्यामध्ये कशाचं काम करतोय? तर हा परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे. परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे. ठीक आहे. परिणामबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे मुसळधार पाऊस झाला, याचा परिणाम काय झाला? त्या मुसळधार पावसाचा परिणाम काय झाला? त्या पावसामुळं दरड कोसळली. मग हे कोणतं वाक्य आहे? तर हे संयुक्त वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे? संयुक्त वाक्य आहे. मिश्र वाक्य नाही. लक्षात घ्या, कोणतं वाक्य आहे ते? संयुक्त वाक्य आहे. म्हणजे हे प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं आहे. परिणामबोधक उभयान्वयी अव्यय हा कोणत्या प्रकारचं आहे? तर हे प्रधानत्वबोधक आहे. जर हे गौणने जोडलं असतं, आता हे म्हणून हे असं आहे उभयान्वयी अव्यय आहे की जे दोन्हीकडे येतंय. संयुक्त वाक्यात पण येतं, मिश्र वाक्यात पण येतं. ठीक आहे. मग हेच उदाहरण जर असं असतं बाबा, ठीक आहे, आता दुसरं एखादं वाक्य घ्यावं लागलं आपल्याला म्हणूनचं. जर तू अभ्यास केला नाही म्हणून तू नापास झाला, हे असं जर असतं तर मग काय आहे? तर हे मिश्र वाक्य झालं असतं. ठीक आहे. 15 नंबर, ज्याला जे जे हवे त्याला ते ते मिळे देवा. या वाक्याचा प्रकार ओळखा. आता काय सांगितलंय? ज्याला जे जे हवे त्याला ते ते मिळे देवा. म्हणजे काय सांगितलं पुन्हा? जे जे ते ते. संकेत, अट सांगितलंय की. ठीक आहे. मग हे कोणतं वाक्य आहे? संकेतार्थी वाक्य आहे. ठीक आहे. आज्ञार्थी वाक्य काय असतं तुम्हाला सांगितलंय मी. विद्यार्थी वाक्य काय असतं तुम्हाला सांगितलंय. कारण या प्रकरणामध्ये तेच पुन्हा काय होतंय? रिपीट होतंय. संकेतार्थी वाक्य काय आहे? वाक्यातून अट किंवा संकेताचा बोध सांगितलेला असतो. ठीक आहे. आणि नकारार्थी वाक्य काय असतं? ते नकारदर्शक असतं. हे तुम्हाला वारंवार मी पर्याय सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे मला वाटत नाही की याचं जास्त काय स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे. 16 नंबर, जे चकाकते ते सोने नसते. जे चकाकते ते सोने नसते. मग हे कोणतं वाक्य असणार आहे? तर हे मिश्र वाक्य असणार आहे. कोणतं वाक्य असणार आहे? मिश्र वाक्य. मग बघा, जेव्हा दोन वाक्ये जे ते, जसा तसा, जर तर यासारख्या शब्दांनी जोडलेली असतात आणि ती एकमेकावर अवलंबून असतात, तेव्हा त्याला कोणतं वाक्य म्हणतात? मिश्र वाक्य म्हणतात. ठीक आहे. मग बघा, जे चकाकतंय ते सोनं नसतंय. ठीक आहे. मग हे कोणतं वाक्य झालं? मिश्र वाक्य झालं. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. मग हे कोणतं वाक्य असेल? हे केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य आणि विधानार्थी वाक्य यापैकी कोणतं असणार? हे संयुक्त वाक्य असणार आहे. मग जेव्हा दोन प्रधान वाक्ये आणि व किंवा यांनी जोडलेले असतात, तेव्हा ते काय होतं? संयुक्त वाक्य असतं. ठीक आहे. मुलांनो, रांगेत उभे राहा. या वाक्याचा प्रकार ओळखा. विद्यार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य. मुलांनो, रांगेत उभे राहा. काय केली? आज्ञा केली. ठीक आहे. आता बऱ्याच वेळेस आज्ञार्थी वाक्यामध्ये बघा काय असतंय? कुणाला तरी हाक मारलेली असते. आधी काय केली असते? संबोधन असते, त्यालाच आपण हाक मारणे म्हणतो. ठीक आहे. आणि हे वाक्य नुसतं एवढं जरी असतं, रांगेत उभे राहा, तरी सुद्धा हे काय झालं असतं? आज्ञार्थी वाक्यच झालं असतं. ठीक आहे. पाऊस पडला तर हवेत गारवा येईल. पुन्हा आता काय आलं? हे जर तरचं वाक्य जर आलं तर मग कोणतं वाक्य होतं? हे संकेतार्थी वाक्य होतं. ठीक आहे. कोणतं वाक्य आहे? संकेतार्थी वाक्य आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 20 नंबर, लोकमान्य टिळक म्हणाले की स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, जर कुणाच्या तोंडते शब्द असतील आणि त्याच्यामध्ये जर की आलं तर समजून जायचं ते कोणतं वाक्य आहे? मिश्र वाक्य आहे. ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न 21 नंबर, मुलांनो, रांगेत उभे राहा. या वाक्याचा प्रकार ओळखा. विद्यार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि स्वार्थी वाक्य. मग यापैकी जे काही योग्य उत्तर असेल ते उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करत चला आणि आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रपरिवारांना नक्की पाठवत चला, शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो.